नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं क्राईम स्टोरी टेलर वन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत एका अशा प्रकरणाबद्दल जिथे प्रेम, विश्वास आणि लग्नाच्या तयारीच्या मधोमध अचानक एक अशी घटना घडली की आनंदाच्या क्षणाने एका भीषण हत्येचं रूप घेतलं. ही कहाणी आहे बँगलोरमधील एका सॉफ्टवेअर इंजिनियरची, ज्याची एंगेजमेंट झाल्यानंतर फक्त 4 दिवसातच त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात फक्त एकच साक्षीदार होती, त्याची होणारी पत्नी. आता खरा प्रश्न असा की जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्या मुलीने काही पाहिलं होतं का, की ती मुद्दामच शांत राहिली? साल होतं 2003. स्थान बनशंकरी, बँगलोरमधील एका नामांकित परिसर. इथे 2 कुटुंब एकमेकांच्या शेजारी राहत होते. एका कुटुंबात राहत होती एक मुलगी, तिचं नाव शुभा. ती कायद्याचं शिक्षण म्हणजेच LLB करत होती. दुसऱ्या कुटुंबात राहत होता गिरीश, जो एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि इंटेल या नामांकित कंपनीत काम करत होता. दोन्ही कुटुंब एकमेकांना आधीपासूनच ओळखत होतं आणि शेजारी असल्यामुळे शुभा आणि गिरीश यांच्यात मैत्री झाली. हळूहळू ही मैत्री प्रेमात आणि मग लग्नात रूपांतरित झाली. 30 नोव्हेंबर 2003 रोजी दोघांचा साखरपुडा झाला. संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. नातेवाईकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आणि लग्नाची तारीख सुद्धा ठरली होती, 11 एप्रिल 2004. पण अगदी 4 दिवसानंतर म्हणजेच 3 डिसेंबर रोजी एक अशी घटना घडली की ज्याने दोन्ही कुटुंब कायमची उद्ध्वस्त झाली. त्या दिवशी शुभा आणि गिरीश दोघं डिनरसाठी बाहेर गेले होते. दोघांनी एकत्र जेवण केलं आणि नंतर बाईकवरून परत येत होते. रात्री 9:30 वाजता परत येताना शुभाने सांगितलं की तिला एअरपोर्ट जवळ जायचंय, तिला फ्लाईट्स बघायच्या होत्या. गिरीशने बाईक थांबवली. दोघं एअरपोर्ट रोडजवळ एका शांत ठिकाणी थांबले. आजूबाजूला फारसं कोणी नव्हतं. रस्ता निर्मनुष्य होता. अशातच एक स्कूटर मागून आली. त्यावर 2 जण होते. त्यातील एक जण खाली उतरला. त्याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्याने कोणतीही सूचना न देता गिरीशच्या डोक्यावर जबरदस्त वार केला. गिरीश खाली पडला. मग दुसऱ्यांदा त्याच्या चेहऱ्यावर घाव केला. गिरीश बेशुद्ध झाला. शुभा पूर्णपणे घाबरली. ती जोरजोरात ओरडू लागली. मदतीसाठी हाका मारल्या, पण वेळ होती रात्रीची. रस्त्यावर कोणीच नव्हतं. थोड्या वेळाने एक गाडी थांबली आणि गिरीशला तातडीने मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. शुभा सुद्धा त्याच्यासोबत होती. डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितलं की गिरीशच्या मेंदूला गंभीर जखमा झाली आहे. उपचार सुरू झाले, पण स्थिती अत्यंत गंभीर होती. काही वेळाने शुभा आणि तिचं कुटुंब रुग्णालयातून निघून गेले. गिरीशचा भाऊ आणि शुभाचे वडील मात्र तिथेच थांबले. सकाळी 4 डिसेंबर साधारणतः 8 वाजता गिरीशचा मृत्यू झाला. कुटुंबावर आभाळच कोसळलं. 10:30 वाजता गिरीशच्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केली. खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास इन्स्पेक्टर केविन अन्ने यांच्याकडे देण्यात आला. सुरुवात झाली शुभाची चौकशी करून, कारण तीच गिरीश सोबत शेवटी होती. शुभाने पोलिसांना सांगितलं की तिला हल्लेखोर दिसला नाही. सगळं खूप पटकन घडलं. अंधार होता. चेहरा ओळखता आला नाही. ती म्हणाली, जर मी त्या दिवशी हट्ट केला नसता तर कदाचित गिरीश वाचला असता. शुभाचे वडील एक प्रसिद्ध वकील होते. त्यांनी सुद्धा सांगितलं, गिरीश खूप चांगला मुलगा होता. चांगल्या कंपनीत नोकरी करायचा आणि माझ्या मुलीला पुढे शिक्षण द्यायचं स्वप्न होतं. पण आता गिरीश या जगात नव्हता. कुटुंब दुःखात बुडालं होतं. पण पोलिसांसमोर एक मोठा प्रश्न होता की सामान्य चोरी होती का, की एक पूर्वनियोजित कट? गिरीशच्या अंगावरून काहीच चोरी गेलं नव्हतं. ना वॉलेट, ना घड्याळ, ना साखळी. म्हणजे हे लूटमारीसाठीचं कांड नव्हतं. मग प्रश्न उठला की शुभा काहीतरी लपवत होती का, की तिला खरंच काही दिसलं नव्हतं? पोलिसांनी आता या हत्येकडे एक खोल कटकारस्थान म्हणून पाहायला सुरुवात केली. साखरपुडा मोठ्या थाटामाटात झाला होता. GAR कल्याण मंडप नावाच्या मंगल कार्यालयात 11 एप्रिल 2004 लग्न ठरलं होतं. सगळं सुरळीत चाललं होतं. पण कोणालाच ठाऊक नव्हतं की एंगेजमेंटच्या फक्त काही दिवसांनी असं वादळ येईल की ज्याने सगळं उद्ध्वस्त केलं. ती रात्र म्हणजेच 3 डिसेंबर 2003ची गिरीशची निर्घृण हत्या. या घटनेमागचं सत्य शोधण्यासाठी पोलिसांनी गिरीशच्या संपूर्ण दिवसाचं टाईमलाईन तयार केलं. तो कुठे गेला, कोणाला भेटला, काय केलं. गिरीशचा दिनक्रम खूप साधा होता. रोज ऑफिस आणि संध्याकाळी घरी. पण एंगेजमेंट नंतर काही गोष्टी बदलल्या होत्या. 28 आणि 29 नोव्हेंबरला गिरीशने शुभाला तिच्या BAMS कॉलेजवरून घरी सोडलं. त्यांचं नातं अजून घट्ट होत गेलं. 29 नोव्हेंबरच्या रात्री दोघं जेवल्यानंतर फिरायला गेले. हे त्यांच्या रोजच्या सवयीपेक्षा वेगळं होतं. 3 डिसेंबरच्या सकाळी
दोघांनी ठरवलं की डिनरसाठी बाहेर जाऊया. त्या काळात म्हणजेच 2003मध्ये CCTV कॅमेरे सर्वत्र नव्हते आणि दुर्दैवाने त्या घटनेच्या ठिकाणी देखील कोणताही कॅमेरा नव्हता. हेच ते ठिकाण होतं जिथे गिरीशवर हल्ला होणार होता काही मिनिटात. आणि इथूनच ही केस एक सामान्य हत्या न राहता एक गूढ आणि धक्कादायक पझल म्हणून. त्या काळात म्हणजेच 2003मध्ये CCTV कॅमेरे सर्वत्र नव्हते आणि दुर्दैवाने त्या घटनेच्या ठिकाणी देखील कोणताही कॅमेरा नव्हता. हेच ते ठिकाण होतं जिथे गिरीशवर हल्ला होणार होता काही मिनिटात. आणि इथूनच ही केस एक सामान्य हत्या न राहता एक गूढ आणि धक्कादायक पझल बनून गेली. घटनेनंतर पोलिसांना काहीच ठोस पुरावा मिळत नव्हता. एक टीम त्या ठिकाणी पाठवण्यात आली जिथे गिरीशवर हल्ला झाला होता. फॉरेन्सिक टीमनेही तिथं तपास केला. जमिनीचे नमुने, चिखलाचे नमुने गोळा केले. काही पायाचे ठसेही सापडले. पण असा एकही पुरावा नव्हता जो थेट मारणाऱ्याकडे निर्देश करत होता. आता पोलिसांनी गिरीशच्या वैयक्तिक आयुष्याचा शोध घेणं सुरू केलं. कुटुंबाला विचारण्यात आलं की गिरीशचं कोणाशी वैर, कुठलाही वाद, कार्यालयात काही समस्या आणि शेजाऱ्यांशी भांडण होतं का. ऑफिसमधील सहकारी मित्र यांनाही विचारपूस करण्यात आली. पोलीस हेही जाणून घेऊ इच्छित होते की गिरीशचं कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत नातं होतं का. पण असं काहीही सापडलं नाही. गिरीशचं आयुष्य अत्यंत सोपं, शांत आणि नियमित होतं की रोज ऑफिस, मग थेट घरी. ना पार्टी, ना बाहेर जाणं, ना मोठा मित्रगट. कुटुंबाला त्याच्या सगळ्या सवयी माहीत होत्या. सगळं अगदी सामान्य वाटत होतं. शुभाला पण पुन्हा विचारपूस करण्यात आली, पण ती आधीच धक्क्यात होती. त्यामुळे पोलिसांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून तिला फारसे प्रश्न विचारले नाहीत. पण तेवढ्यात इन्स्पेक्टरच्या लक्षात एक गोष्ट आली की त्या दिवशी गिरीश शुभाला आधी ऑफिसला घेऊन गेला, मग रेस्टॉरंट आणि मग जम्बो पॉईंट. ही माहिती कोणालाही सहज माहीत असण्यासारखी नव्हती. ही माहिती फक्त कुटुंबीय किंवा अतिशय जवळच्या व्यक्तीलाच माहिती असू शकते आणि कुटुंबियांनी तर कोणालाच सांगितलं नव्हतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही हत्या लूटमारीसाठी केली गेली नव्हती. शुभाने सांगितलं की एक अनोळखी व्यक्ती आला, गिरीशच्या डोक्यावर हल्ला केला आणि पळून गेला. त्याने दागिने हिसकावले नाहीत, पैसे मागितले नाहीत, मोबाईलसुद्धा नेला नाही. हा हल्ला जणू काही फक्त आणि फक्त गिरीशलाच संपवण्यासाठी केला गेला होता. आता पोलिसांच्या मनात ठाम विश्वास बसू लागला की ही हत्या अचानक नाही झाली, तर ती पूर्णपणे नियोजित होती. अशा प्रकारचा हल्ला नियोजनाशिवाय होऊच शकत नाही. अशासाठी आधीच कित्येक दिवसांची तयारी लागते. म्हणजे खून करणारा व्यक्ती गिरीशच्या खूपच जवळचा असावा. मग लक्ष गेलं साखरपुड्यावर. शक्य आहे खून करणारा व्यक्ती साखरपुड्याच्या कार्यक्रमालाही उपस्थित होता. पोलिसांनी आता साखरपुडा कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ मागवले. प्रत्येक पाहुण्याचे चेहरे बारकाईने पाहिले जात होते. गिरीशच्या कुटुंबाच्या मदतीने प्रत्येकाला ओळखलं जात होतं. पण अपेक्षेप्रमाणे तिथं सगळे ओळखीचेच होते. कोणीही अनोळखी नाही आणि कुठला संशयास्पद चेहरा नव्हता. प्रकरण पुन्हा तिथंच अडकलं. मग एका तपास अधिकाऱ्याचं लक्ष एका छोट्याशा तपशिलाकडे गेलं. ते म्हणजे जेव्हा साखरपुडा सुरू होता, सगळेजण हसत आनंदी होते. गिरीश आनंदी दिसत होता, पण शुभाच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव होता. ती अस्वस्थ दिसत होती. तिच्या हावभावातून जाणवत होतं की ती या नात्यात खुश नव्हती. गिरीश तिच्या जवळ येताच ती थोडी बाजूला होत होती. गंभीर, उदास चेहरा हे स्पष्ट सूचित करत होतं की शुभाला गिरीशबद्दल भावनिक गुंतवणूक नव्हती. मग पोलिसांच्या मनात मोठा प्रश्न उभा राहिला होता. जेव्हा हल्ला झाला तेव्हा शुभासुद्धा तिथेच होती. मग हल्ला फक्त गिरीशवरच का झाला? शुभाला एकही इजा, खरचटणं सुद्धा का नाही? आता पोलिसांनी शुभावर लक्ष केंद्रित केलं. त्या काळात कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंगसारखी तंत्रज्ञान इतकी प्रगत झाली नव्हती. तरीही पोलिसांनी आता त्या दिशेने तपास सुरू केला. शुभाचे कॉल रेकॉर्ड मिळवले गेले. तिथं दिसलं की ती एका विशिष्ट नंबरवर खूप बोलत होती आणि साखरपुडा झाल्यानंतर ते कॉल अधिकच वाढले गेले होते. जेव्हा त्या नंबरची माहिती मिळवली गेली तेव्हा त्या व्यक्तीचं नाव समोर आलं की अरुण वर्मा, वय 19, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज कॉलेजचा पहिल्या वर्षाचा विद्यार्थी. शुभासुद्धा त्याच कॉलेजमध्ये शिकत होती. आता शंका अधिक घट झाली. शुभा आपल्या ज्युनियरसोबत इतका वेळ का घालवत होती? घटनेच्या दिवशी जेव्हा अरुणचा लोकेशन ट्रॅक करण्यात आला तेव्हा समोर आलं की तो त्या ठिकाणीच होता जिथं गिरीश आणि शुभा गेले होते, म्हणजे जम्बो पॉईंटला. पोलिसांसाठी ही एक मोठी यशस्वी झेप होती. आठवड्याभराच्या तपासानंतर अरुणला पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं. अरुणने सर्व आरोप फेटाळले. तो म्हणाला, मी बँगलोरमध्येच होतो, तिथे नव्हतो. पण पोलिसांना त्याचे बोलणे विश्वसनीय वाटले नाही. त्याला थोडक्यातच चौकशीनंतर सोडून दिलं.
पण त्याचा नंबर कॉल रेकॉर्डिंग आणि सर्वेलन्सवर ठेवण्यात आला. स्टेशनमधून बाहेर पडल्यावर अरुणने सर्वप्रथम शुभाला फोन केला. त्याने तिला सांगितलं की पोलिसांनी विचारपूस केली, पण मी सांगितलं की मी शहराबाहेर नव्हतो. या संपूर्ण फोन कॉलची रेकॉर्डिंग पोलिसांकडे पोहोचली. आता पोलिसांना खात्री झाली की गिरीशच्या हत्येमागे शुभा आणि अरुण दोघेही सामील होते. जानेवारी 2004 पासून पोलिसांनी नजर ठेवायचा वेग वाढवला. 25 जानेवारीला पोलिसांनी शुभाच्या घरी धाड टाकली आणि अरुण वर्मा, त्याचा चुलत भाऊ दिनेश आणि त्यांचा मित्र व्यंकटेश्वर यांना ताब्यात घेतलं. तपासात समोर आलं की शुभा आणि अरुणची ओळख कॉलेजमध्ये झाली. त्या ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं. पण शुभाचे वडील, जे स्वतः वकील होते, समाजातील प्रतिष्ठा जपण्यासाठी चिंतित होते. त्यांना हे नातं कळताच त्यांनी ऑक्टोबर 2003 मध्ये शुभाचं गिरीशसोबत लग्न ठरवलं. शुभा या लग्नात आनंदी नव्हती, पण ती आपल्या वडिलांचा आदेश नाकारू शकत नव्हती. तिला फक्त अरुणशीच लग्न करायचं होतं. मग शुभाने अरुणला सांगितलं, हे लग्न कुठल्याही परिस्थितीत थांबवायला हवं. साखरपुड्याच्या दिवशी शुभाची मैत्रीण हेमाने पोलिसांना सांगितलं की शुभा म्हणाली होती, मी पळून जाईन किंवा गिरीशला मारून टाकेन, पण हे लग्न मी करणार नाही. मग शुभा आणि अरुणने गिरीशला संपवण्याचा कट रचला. अरुणने आपल्या चुलत भावाला म्हणजेच दिनेशला यात सामील केलं. त्याला आमिष दिलं की काम पूर्ण झालं की तुला मोबाईल फोन घेऊन देईल. त्या काळात मोबाईल फोन सर्वसामान्य नव्हते. साखरपुडा 30 नोव्हेंबरलाच झाला, पण हत्येची तारीख आधीच ठरलेली होती, 3 डिसेंबर. ठिकाण जम्बो पॉइंट. त्या दिवशी शुभा गिरीशसोबत बाहेर गेली आणि ती अरुणला लोकेशन अपडेट्स पाठवत राहिली. दिवसभरात 100 पेक्षा अधिक मेसेजेस, 76 वेळा कॉल्स झाले. शुभा जसं जम्बो पॉइंटला पोहोचली तिथं अंधार होता आणि गर्दी नव्हती. तसं अरुण आणि व्यंकटेश तिथे आधीच स्कूटरवर पोहोचले होते. व्यंकटेशच्या हातात बाईकचा सस्पेन्शन रॉड होता. गिरीश काही अंतरावर पोहोचताच व्यंकटेश अचानक समोर आला आणि त्याच्या डोक्यावर जोरात घाव घातला. मग दोघंही तिथून पळून गेले. शुभा मुद्दाम 10 फूट अंतरावर उभी होती, जणू ती फार दूर होती असं भासवण्यासाठी. त्या घटनेनंतर शुभा गिरीशला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, पण तिचं वागणं पोलिसांना संशयास्पद वाटतं. तपास अधिक तीव्र होतो. शोध सुरू होतो. कोठे लपवण्यात आलं असेल स्कूटर आणि खुनासाठी वापरलेलं हत्यार. व्यंकटेशच्या घरात पोलीस छापा टाकतात आणि तिथेच गिरीशच्या हत्येवेळी वापरलेली स्कूटर सापडते. लोखंडी रॉड मात्र झुडपांमध्ये फेकून देण्यात आला असतो, जो पोलिसांना नंतर मिळतो. या स्कूटरच्या एका भागात पोलिसांना डिजिटल डायरी आणि लॅपटॉप देखील मिळतात. यानंतर पोलीस शुभा, अरुण आणि दिनेश आणि व्यंकटेश चौघांनाही अटक करतात. शुभा, अरुण आणि दिनेश यांच्यावर IPC कलम 120B म्हणजेच कट रचना आणि 201 म्हणजेच पुरावे नष्ट करणे अंतर्गत गुन्हे दाखल होतात. व्यंकटेशवर थेट हत्या म्हणजेच IPC कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल होतो. 25 फेब्रुवारी 2004 पासून मायो हॉल कोर्टात खटला सुरू होतो. शुभा, अरुण आणि दिनेशला 6 महिन्यात जामीन मिळतो, तर व्यंकटेशला तब्बल 4 वर्षांनंतरच जामीन मिळतो. 18 डिसेंबर 2007 रोजी गिरीशच्या वडिलांचं निधन होतं. मुलाच्या मृत्यूचा शोक त्यांना सहन होत नव्हता. ते पूर्णपणे कोसळले होते. त्यांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 19 डिसेंबर 2007 रोजी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये सोपवण्यात आला. 17 मे 2010ला कोर्ट आपला निकाल जाहीर करतं. चौघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते. त्याचबरोबर गिरीशच्या कुटुंबाला फक्त 500 रुपयाचा दंड भरायला सांगण्यात येतो. 25 जुलै 2010 रोजी कर्नाटक हायकोर्टानेही खालच्या न्यायालयाच्या निर्णयावर शिक्का मारला. जामिनाची मुदत संपताच सर्व आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आलं. पण 11 ऑगस्ट 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने शुभाला जामीन मंजूर केला. जरा विचार करा, जर शुभाने गिरीशला वेळेवर सांगितलं असतं की तिला दुसऱ्या कुणावर प्रेम आहे, तर कदाचित हे लग्न थांबवता आलं असतं आणि गिरीश आजही जिवंत असता. हे लव्ह मॅरेज नव्हतं, एक अरेंज मॅरेज होतं. गिरीश शिकलेला होता, हुशार होता. तो नक्कीच लग्न मोडू शकला असता, पण तसं झालं नाही आणि परिणामी एका निष्पाप जीवाचा बळी गेला. सध्या हा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. कधी कधी माणूस स्वतःच अशा जाळ्यात अडकतो की अगदी सरळ वाट देखील त्याला दिसत नाही. जर शुभाने गिरीशला स्पष्टपणे सांगितलं असतं तर कदाचित हा भयानक हत्येचा कट कधीच तयार झाला नसता. एक सरळ संवाद, एक प्रामाणिक भावना, एक इमानदार निर्णय कुणाचा तरी जीव वाचवू शकला असता. नात्यांमध्ये सत्य, स्पष्टता आणि धैर्य हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. जर एखाद्या नात्यात आनंदी नाही तर खोटं बोलून
किंवा फसवणूक करून चालू ठेवण्याऐवजी ते नातं सत्य बोलून संपवा, जेणेकरून तुमच्या चुकीची किंमत कोणाला जीवाने द्यावी लागू नये. तर मंडळी, ही होती गिरीश आणि शुभा यांची कहाणी. एक अशी केस जी केवळ हत्या नव्हे तर माणसांच्या नात्यातील दगाबाजीचं उघड उदाहरण बनली. तुम्हाला काय वाटतं? शुभाने आधी गिरीशशी स्पष्ट बोलायला हवं होतं का? खरंच हे टोकाचं पाऊल उचलणं आवश्यक होतं का? तुमचं मत नक्की कळवा कमेंटमध्ये. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ही कहाणी इतरांपर्यंत पोहोचेल. आणि हो, आमच्या चॅनलला म्हणजेच क्राईम स्टोरी टेलर 1ला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढचं गुन्ह्याचं गूढ उकलण्याआधीच खबर तुम्हालाच मिळणार आहे. धन्यवाद.